ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहुनी सुंदर हे. चिरा चिरा हा घडवावा, चिरा चिरा हा घडवावा, कळस कीर्तीचा चढवावा, अज्ञानी तो पढवावा, सरस्वतीच्या प्रेमाचे प्रतीक रम्य शुभम करते, सत्य शिवाहुनी सुंदरते, सत्य शिवाहुनी सुंदरते. तात्या आणि बाई यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून 9वे पुण्यस्मरण आपण आज इथं त्या निमित्तानं सर्वजण इथे जमलेलो आहोत. चैतन्य चैतन्य काटकर, चैतन्य काटकर, आर यू नॉट लिस्निंग? सरळ बस. हा, ओसाड वृक्ष माळावरी, मानच्या ओसाड वृक्ष माळावरी ज्ञानदीप लाविलास घरोघरी. सकाळपासून काळे सर म्हटले सगळेजण बोललेले आहेत इथं. आणि बऱ्याच वेळा असं झाले की पाठीमागची मुलं सावलीत येऊन बसले, या मुली सकाळपासून सावलीतच आहेत. खूप जणांना त्रास होतोय त्याचा, उन्हाचा. सर ना, आपलं अखंड आयुष्य उन्हामध्ये काढून तुमच्या सगळ्यांच्या घरावर सावली निर्माण करण्यासाठी ज्या मानच्या भाग्य विधात्यानं आपलं आयुष्य खर्च केलं, त्या माणसांचं पुण्यस्मरण आज आहे. सगळ्यांनी सांगितलं की मानमध्ये जी जी माणसं घडली, आपण अनेक वेळा ऐकलं असेल की बुद्धीचा दुष्काळ नाहीये, सुकाळ आहे. तात्या 100 पैकी 100 मार्कचं सांगितलं. तात्या खो खोचे उत्कृष्ट प्लेअर होते. बोल सर, बरोबर आहे. उत्कृष्ट असे खो खोचे प्लेअर होते आणि त्यांनी गणित आपल्या आयुष्याचं खेळमेळीच्या वातावरणामध्ये जगले ते. आणि आयुष्याचा जो खेळ होता तो चांगल्या पद्धतीनं पूर्ण केलेला आहे. मगाशी काही मुलींना आणि मुलांना बोलवलं, बाबा रे तात्याच्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे. कदाचित त्यांच्या मनामध्ये आता काळे सरासरी तुमच्यापैकी कुणी बघितलं नसेल त्यांना, पण तात्या या मातीच्या कणाकणामध्ये, या झाडांच्या पाना फुलामध्ये, या मगाशी ना चिरा चिरा घडवावा. चिरा म्हणजे काय? चिरा म्हणजे काय? बोला पटकन. चिरा म्हणजे कोण सांगेल मला? हा, चिरा म्हणजे दगड. चिरा चिरा हा घडवावा, कळस कीर्तीचा चढवावा. तात्या गुणवंत होते आणि ते बाळकडू त्यांना त्यांच्या आईकडून मिळालं होतं, निसर्गाकडून मिळालं होतं, परिस्थितीकडून मिळालं होतं. गुणवंत होते म्हणून यशवंत झाले आणि यशवंत होते म्हणून कीर्तिवंत झाले. पटकने पुढं पुढे बोलावं लागत असेल. मुलांना बोलवलं पुढं, ते लाजत होते. मी कशाला, आजपर्यंत आयुष्यात कधीच पुढे आला नसेल आणि प्रतिमा पूजनासाठी. तुमचं भाग्य, समजा तुम्हाला संधी मिळते, ह्या शाळेच्या मुळे संधी मिळते, तात्यांच्या मुळे संधी मिळते. आज आम्ही इथून शाळा सुटल्यानंतर मोगरा या ठिकाणी जाणार आहोत सगळेजण. पाठीमाग अमोल घुटुकडे यांना बोलवलं होतं, त्याचबरोबर कारखेलवरून कोणाला बोलवलं होतं? आठवतंय नाव? आठवतंय का नाव? म्हणजे दुर्दैव या गोष्टीचं का आम्ही सगळं वाईट लक्षात ठेवतोय. कोणाला ना आठवतंय? हे सिंगल पर्सन, कोणी पण आहे का? कुणी? हा, हातावरती का? टेक अ चान्स. बघा, ही दुर्दैवाची गोष्ट आहे आपल्यासाठी. आपण शिवे दिलेलं लक्षात ठेवतोय.
ओरडलेलं लक्षात ठेवतोय, अख्ख्या परीक्षेमध्ये एका मार्काचं न शिकवलेलं लक्षात ठेवतोय. सर हे शिकवलं नव्हतं, पण 99% शिकवलेलं आपण लक्षात ठेवत नाही. ही तुमच्या माझ्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि मग या सगळ्या गोष्टी घडत असताना सुशांत धनवडे त्याचं नाव परत लक्षात ठेवा. त्याने सांगताना सांगितलं होतं की मी घडलो ते तात्यांच्यामुळे घडलो. या शाळेचा एक विद्यार्थी प्रतीक आढाव आज तहसीलदार म्हणून काम करत आहेत. ते त्यांचाही सत्कार आपण या ठिकाणी घेतला होता. बोर्डवर त्याचं नाव आहे. बाळांनो, कितीही मोठं व्हा, ग्राउंड टू अर्थ म्हटलं जातं ना, तर यांच्याकडून शिकायचंय तुम्हाला. आणि मग त्या सुशांत सांगितलं होतं की राहुल नारायण जितकर याच्यामुळे मी घडलोय. आणि त्याने त्याच्या अगोदर तात्यांचं नाव त्याने सांगितलं होतं. राहुलनं काय केलं की त्याला पैशाची मदत केली. पोलिसांनी सांगितलं, आपल्या सगळ्या मान्यवरांनी किंवा सगळ्या सहकार्यांनी सांगितलेलं आहे. प्रत्येकाचं वेगळी स्टोरी आहे. प्रत्येक जण एक वेगळं नॉवेल आहे, कादंबरी होईल या प्रत्येकाच्या अनुभव कथा ऐकल्या तर तात्यांच्या वरती. आणि मग तो राहुल नारायण जितकर आज पालघर या ठिकाणी उपविभागीय कृषी अधिकारी आहे. तात्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं, माझ्या तळागाळातला मुलगा मुलगी तात्या सहज विचारायचे, तुला साडी नेसता येते का? आणि मग तू म्हणायची, नाही मला नेसता येत. तात्यांच्या आग्रहाखातर शाळेमध्ये साडी डे सुरू झाला. आज किती शाळेमध्ये राबला जातो आय डोंट नो. संस्कृतीशी नाळ जोडली जाते. आज आमचे सन्मान्य मुख्याध्यापक इथे नाहीये, त्यांचा कायम हट्ट असायचा, आपण बुधवार आणि शनिवार तुमचा विदाउट ड्रेस म्हणजे सिव्हिल ड्रेसवर तुम्हाला सांगितलं होतं. आमच्या या मुलं त्यांची हेअरस्टाईल कशी आहे ते सांगायला लागायला नको मला. आता आपले कपडे संस्कृतीला शोधायचे असावेत हा त्यांचा अट्टहास असायचा. आणि म्हणून तात्यांनी ते सांगितलं की या मुलींना साडी नेसता यायला पाहिजे, संस्कृती जपता आली पाहिजे. राहुल नारायण जितकर आज उपविभागीय अधिकारी आहे आणि तो आजच्या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा आहे मोगराळ्याच्या. त्या संस्थेचं भाग्य, ज्या शाळेमध्ये तो शिकला त्या संस्थेमध्ये ज्यांच्या नावाने ही संस्था आहे, कैलासवासी आबासाहेब पोळ शिक्षण प्रसारक सेवा मंडळ, त्यांच्याच नावानं आपल्या सेवकांची पतसंस्था आहे. आणि त्या सेवकांच्या पतसंस्थेचा कार्यक्रम आहे वार्षिक सर्वसाधारण सभा. आणि त्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी याच संस्थेच्या शाळेतील विद्यार्थी प्रमुख पाहुणा म्हणून यावा, हे त्याच्यापेक्षा मोठं भाग्य कोणाचं नसेल. तो विद्यार्थी हिंदीमध्ये पाहिला होता, त्यानं सांगितलं होतं इथं.